माझ्या पेशंटांनो, आईला सगळ्यांना एकदम आजारी पाडतो. हा माझ्या बंधू भगिनींनो, गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो. नामदेवराव, निवृत्ती बुवा आणि पद्मश्री तुकाराम, सर्वश्री म्हणायचं असेल. येडा आहे. काय झालं काय? चालू दे. यांच्या अपार कष्टामुळे यावर्षी नगरपालिकेत मी निवडून आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्त्र्याची धार ही लोकशाहीची धार आहे. ही बघा प्रगती संघटनेची लवाडी. दुर्पद भांडी ही बघ. मतदारांनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही भांडी. या साड्या त्या आम्ही पळवल्या आणि निवडणुकीनंतर घरी बसते वाटायला. अरे बांगड्या भरा तुम्ही, बांगड्या काय भरा, बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती ती पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या चोळ्या पळवल्या. अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय सांग. मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत, वळू. हाच तो गावचा वळू. हा मेला असा गुराच्या डॉक्टरने रिपोर्ट केला. माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला फसवलं. थांब दुर्पदे, खरं म्हणजे हे वळू त्याने मसवडला नेऊन इकला होता. मरते. बरोबर आहे. तो अशा पार्टीतल्या माणसाला मत देऊन तुम्ही आपलं मत फुकट घालवू नका. बरोबर आहे वकील साहेब. तवा असल्या अट्टल चौरासनी वळू आपल्या अंगावर येणार. आता असंच मला जाऊया रस्त्याला. सावित्रीबाई अहो सावित्रीबाई, आमची ते दुर्पदाबाई आहेत. तू ते मी बोलते ना, तू थांब. आपली दुर्पदा निवडणुकीला उभी आहे, तिलाच मत द्यायचं. आणि तिची खून म्हस आहे, दोन ठेवायचं. हा वस्त्रवाल्याची मत द्यायची नाही. कुणी बी काहीतरी सांगाल, ऐकायचं नाही बरं का. पाटलीनबाई, मी काय म्हणत होते, आमचे हिने आहेत की नाही निवृत्ती पाटील, त्याच तुम्ही म्हणून ठेवी नका. म्हशीला मत द्या म्हणजे आणि म्हशीच्या चित्रावर शिक्का मारा. घड्यामध्ये सांगायचं म्हणजे झालं. मालतीबाई गुळवणी, शिक्का नीट मारा. चंदू विटेकर, चित्रा नीट मारा. पांडुरंग शेवाळे, बघा ऐका ना. इकडे हा कोणी चालू आहे. तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथा, धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचे. पण त्यांचे 5 लोक निवडून आले. अरे पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेलं नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागले तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5700, 300 मतं जास्त मिळून निवडून आले. तिकडे या साहेब, सांगा महिपती बोखरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. यशवंत हरी कोकाटे 5800, 400 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव, महिपतराव भोकरे केवढ्या मतांनी जिंकला? 300 मतांनी निवडून आला. आपले 6 जण निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्यापेक्षा साहेबरावनं 10वीच निवडणुकाच्या आज बघितल्या. काय रे साहेबराव? हो साहेबराव, आपला 7वा उमेदवार निवडून आला. कोण? मी काय? तुम्ही नव यशवंत कोकाटे. पण आपला निवृत्ती निवडून यायलाच पाहिजे. हे निवृत्ती, आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय?
अहो आपला निवृत्ती हा. किती मताने निवडून आला तेवढं सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र गेलं सगळं गेलं. सांगतो याही नाही वैरी बर बर सांगतो 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 कसा शांत बर 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 अंधारी पसरली डोळ्याचं. शांत हो. साहेब तुझ्याची बायको जितली म्हणजे आपण मी गेलो. अरे बापरे साहेब असं कसं झालं. कर्ज जमीन वाडा सगळं एका सगळ्यांचं 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय. आता गावात मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे. का बॉम्बला लागला अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब. तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5-6 झाले मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच. हो कारभारी कुठे चालला सा. घरात. इकडे या. कोण तुम्ही अदुगर तोंड गोळ करा. या. अहो तुमची बायको निवडणुकीत जिंकली. माहिती आहे. मग खावा पेडा. नको मला पेडा. फार सभेत नवऱ्याची बेब्रोकर निवडून येणारी बायको म्हणजे खबरदार वाटेल ते बोलला सतार. हलकटपणा तुम्ही केला. मी फक्त लोकांनी सांगितला. माहिती आहे. कळली तुझी अक्कल. चिरताय कशा पाई. मी कधी चला जेवाय चला. जेवणाच्या गोष्टी सांगते. एक तर नवऱ्याची अहो पुरणाची पोळी केली का. आपले 8 उमेदवार निवडून आले. त्यांचं 7 आलं म्हणजे आपले एक मेंबर जादा आहे. तेव्हा सरपंच आपलाच होणार. तेव्हा समद्यानी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचाच्या निवडणुकीसाठी पंचायतीच्या हापिसात जमायचं. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.